महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया। लोकसभेच्या उस्मानाबादच्या लोकसभेच्या विभागातून माझी आज उमेदवारी विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून माझी उमेदवारी घोषित केलेली आहे। आणि ह्या पार्टीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या संघटनेत ज्या क्रांतिकारी संघटना एकत्र येऊन मला जे पाठिंबा दिलेला आहे त्यांचा मी प्रथम धन्यवाद देतो आणि आभार मानतो। जे आपल्याला समाजामध्ये जे प्रश्न आहेत हे ज्वलंत प्रश्न जे आहेत समाज शेतकऱ्यांचे असतील आणि ज्येष्ठ नागरिकांचे असतील, गोमातेचे असतील, हे ज्या मागे 2 वर्षापूर्वीचा जे कोरोना सारखे षड्यंत्र असतील, असे जे आपल्या देशावर जे संकट आहेत या मुद्द्याला धरून आम्ही काम करणार आहोत। आणि हे मुद्दे आम्ही पुढे नेऊन आम्हाला सत्ता परिवर्तन नको आहे, व्यवस्था परिवर्तन आम्हाला करायचं आहे। या मुद्द्यावर आम्ही काम करणार आहे आणि गावोगावी जाऊन जास्तीत जास्त माध्यमातून आमचे मुद्दे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना लाभ मिळाला पाहिजे। आणि हे लाभ जर नाही मिळाले तर अजून तुम्ही असंच मागे जाणार आहात। म्हणून आम्हाला अशा जे उमेदवार मी 24 तास म्हणजे मी असा ह्या कार्यामध्ये वाहून घेतलेलं आहे आणि गोमातेच्या आशीर्वादाने, जसं शंकराचार्यांजींच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी उमेदवारी घोषित केलेली आहे आणि पक्षाच्या माध्यमातून आणि सगळ्या संघटनेच्या माध्यमातून दिलेले आहेत मला, तर त्यांचा मी हे कार्य निभवायचा मी प्रयत्न करणार आहे आणि हे सफल करावं आणि मी जास्तीत जास्त मताने आपल्याला हा उमेदवार निवडून आला पाहिजे असं माझं मत आहे। तर त्यांचा ह्या मुद्द्याच्या माध्यमातून लोकांनी हे कार्य करावं। तगडे उमेदवाराचं आव्हान आहे, कसं पेलणार आहे तुम्ही? बघा, मला तगड्या कशाच्या माध्यमातून तगडे आहेत? आमच्याकडे पैसा नाहीये व पैसा नसताना सुद्धा आम्ही माध्यमातून तगड्याचा म्हणजे पैशाच्या जोरावर असेल तर त्याला तगडं म्हणत असाल, तर आमच्याकडे पैसा नाहीये पण आमच्याकडे विचार आहेत, तगडे आहेत, आमच्याकडे विचार आहेत, आमच्याकडे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर तगडे आहेत। तुम्हाला तगडे जर असेल तर तुम्हाला मिळणार नाहीत, ते अजून तगडे बनणार आहेत। जनता तगडे बनणार नाहीये। जनतेला आपल्याला खायला 2 वेळेचं रोटी पाहिजे आणि त्यांच्या शेतकऱ्यांची जमीन पण राहणार नाही, रोजगार मिळणार नाही त्यांना। आता बघा, जमिनी राहणार नाहीत, जंगल राहणार नाहीत। तुम्ही त्याच माध्यमातून तुम्हाला कोरोनासारख्या जे षड्यंत्राच्या माध्यमातून तुम्हाला वेठीस धरलं गेलंय, तर हे जे तुम्हाला वेठीस धरलंय तर हे वेठीतून काढण्याचं कार्य आपण करणार आहे, त्या माध्यमातून करणार आहे। माझं नाव प्राध्यापक मदन दुबे आहे आणि मी मागील 30 वर्षापासून राजीव दीक्षितांच्या स्वदेशी मुवमेंटमध्ये काम करतो आणि ते हयात नसताना पण त्यांचं पूर्ण कार्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमाने सुरू आहे। विश्व शक्ती पार्टीचे उस्मानाबाद विधानसभेचे उमेदवार यावेळेसचे जे आहे श्री आमचे नवनाथ दुधाळ साहेब आहेत आणि यांना आमच्या राष्ट्रीय स्वदेशी सेनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे। राजीव दीक्षितांचे सगळे कार्यकर्ते जे आहे त्यांच्यासाठी कार्य करणार आहेत या पूर्ण विधानसभेमध्ये। आणि तुम्हाला सांगतो की हे सगळे तळागाळातले कार्यकर्ते आहेत जे जमिनी काम करतात आणि यांचे जे मुद्दे आहेत विश्वशक्ती पार्टीचे, त्याच्यात सगळ्यात पहिला मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे की राजीव दीक्षितांच्या स्वदेशी अभियानाला पुढे घेऊन जाणार आहेत, म्हणून स्वदेशी चा हा विचार घरोघरी पोहोचवणारा उमेदवार या उस्मानाबादमधून त्यांनी उभा केलेला आहे। आणि हे स्वतः नवनाथ दुधाळ साहेब स्वतः राजीव दीक्षितांचे अनुयायी असल्यामुळे आमचा सगळ्यांचा पाठिंबा राजीव दीक्षितांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा तन मन धनाने इथे असणार आहे। आणि तुम्हा सगळ्यांचे आणि सगळ्या उमेदवारांचे आम्ही खूप धन्यवाद मानू की जे तळागाळासाठी काम करतात, जमिनीत सामान्य माणसासाठी काम करतात, गौमातेला वाचवण्यासाठी काम करतात आणि तुमच्या कर्जमुक्तीसाठी काम करतात, अशा उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे। न की मोठ्या जे व्यापारी आहे ज्यांच्या इंडस्ट्रीज आहे अशा इंडस्ट्रीजवाल्यांचे 68,607 कोटी ज्यांनी माफ केले यांच्यासाठी आपल्याला काम करायचं नाही, तर एक शेतकरी जो आहे, जो शेतकरी शेतामध्ये काम करून आपलं जे आहे अन्न उत्पन्न करून आपल्याला खायला देतो, त्याच्या कर्जमुक्तीसाठी हे उमेदवार काम करणार आहेत। म्हणून तुम्ही सर्वांनी यांना पाठिंबा देणं आवश्यक आहे। खूप खूप धन्यवाद। सचिव 2 शब्द बोलतील। नमस्कार। एवढे सगळे रिपोर्टर्स बघून मला फार आनंद वाटला। एवढा विकट मार्गाहून शेताच्या आतमध्ये आपण सर्व आले म्हणजे आपलं एक कौतुक केल्यासारखं असायला पाहिजे। आता बघा, आपले वैद्य नवनाथ दुधाळ जी आहे ते माझ्या दृष्टीने पूर्ण जगात एकमेव व्यक्तित्व आहे
मी जर इथे आलो, पहिल्यांदा इथे आम्हाला गाडीमध्ये रिसिव्ह करायला आले दुधाची, तर गाडी त्यांची जे पाहिली पूर्ण गोबर शक्तीने लिपलेली, असा व्यक्तित्व आढळणं मुश्किल आहे पूर्ण जगात. आणि हे जे गोबर शीट नव्हे पण काही मोठं तत्व आहे. आणि जे गाय जे आपण म्हणतो ती एक पशु नाही, परंतु एक काही विशिष्ट व्यक्तित्व आहे. तर आपलं हे विश्वशक्ती पार्टीचं एक दुसरा अध्याय आहे की गौमाता राष्ट्रमाता, आणि त्याची जे गौवंश वध होऊ नये हे मुख्य आहे. कारण पूर्ण भारत जेव्हा सुवर्णकाळमध्ये होता तेव्हा गौ आधारित पूर्ण शेती होती, पूर्ण आर्थिक लोकतंत्र होतं, आणि तेव्हा लोकही फार खुशाल होते, निरोगी होते. इंग्रजांनी पाहिलं की हे जे आहे गौ आधारित पूर्ण संस्कृती आहे, जर ह्यांना गुलाम बनवायचं असेल तर गौला मारहाण करा, त्यांना नाहीसं करा, आणि ह्यांना पाश्चात्य पद्धतीच्या औषधावर वळून टाका. आणि मग असं करून करून आता हे पूर्ण वेगळं झालं की आता गौमाता मिळणं कठीण झालेलं आहे, आणि लोक सगळे आजारी बहुतेक लोक आजारी झालेत आणि औषध गोळ्या खात आहेत. तर ते परिस्थिती व्हायला नको. दुसरं गाडीवर लिहिलं आहे दवा ना खाना, म्हणजे हा पण एक भयंकर असं म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग आहे की हे आपलं ध्येय असायला पाहिजे की प्रत्येक व्यक्ती असा जगायला पाहिजे की त्याला औषधाची गरज पडणार नाही. आणि ते डॉक्टरांचं परम कर्तव्य असतं. असे डॉक्टर मिळणं फार कठीण आहे ह्या जगात. म्हणजे हे कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे. आता जर आपण विश्वशक्ती पार्टीची उद्भव कशी झाली, तर हे जे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर 10 वर्ष अगोदर ही पार्टी स्थापना झाली. आणि कोरोना काळमध्ये आमचे डोळे उघडले, माझे तर डोळे साक्षात उघडले की आपण वाटतं की हे भारतीय लोक चालवत आहेत, पण ते अगदी खोटं आहे. काही ठराविक फॉरेनर्स भारताला चालवत आहे. कुठलीही पार्टी घ्या, नॅशनल पार्टी घ्या, BJP घ्या, काँग्रेस घ्या, आप घ्या, कोणीही ते वैश्विक षडयंत्रकारी लोक चालवत आहे. आपल्याला वाटतं आपला माणूस चालवत आहे, पण ते अगदी खोटं आहे. आणि ते द्वारे ते परोक्ष भारतावर राज करत आहेत आणि भारतच्या लोकांना गुलाम करायला बघत आहेत. दिनं गुलामीमध्ये त्याला अटकवत आहे. भूगोल काळामध्ये 3% टॅक्स होता, आणि आता टॅक्स काय आहे? 5%, 12%, 18%, 24%, 28%. हा कुठली नीती आहे? असा काय टॅक्स असायला पाहिजे? म्हणजे हे पूर्ण आपल्याला काम करत राहायचं आणि टॅक्स भरत राहायचं, आणि त्याला टॅक्स नाही म्हणता येणार, ह्याला एक एक्स्टॉर्शन मनी म्हणता येणार आहे. तसं झालेलं आहे. पण त्याला एक लीगल स्वरूप दिलं गेलं आहे की हा लीगल आहे. तसं म्हणजे हे चुकीचंच आहे. तर विश्वशक्ती पार्टी टॅक्स तर एवढं कमी करणार आहे की आपण जे काम करतो आपल्या त्याला मोबदला मिळाला पाहिजे. हां, आणि दुसरं एक नवी न्यू वर्ल्ड ऑर्डर, हे जागतिकपणे 13 कुटुंब अशी आहेत. ज्या क्रांतिकारी संघटना आहे, जे समाजासाठी वर्षानुवर्ष झटत आहे, अशा क्रांतिकारी संघटनांनीच आपला एक उमेदवार इथे उभा केलेला आहे. आणि फक्त एक जे नाव आहे ते विश्वशक्ती पार्टी त्याला नाव दिलेलं आहे की भारत जो आहे हा विश्वामध्ये एक शक्ती पुन्हा निर्माण व्हावी म्हणून अशी एक पार्टी तरुण कोठारी यांनी निर्माण केलेली आहे. अविमुक्तेश्वरानंदजी महाराज जे आपले शंकराचार्य त्यांच्या माध्यमाने. आणि जी दशा आजच्या या पार्ट्यांनी केलेली आहे, तर आम्ही म्हणतो की हा पक्षमुक्त भारत झाला पाहिजे. तुमच्या तळागाळातला एक उमेदवार जेव्हा इथे, ज्या पार्टीचं नाव तुम्ही कधी ऐकलं नाही, विश्वशक्ती पार्टी कधी तुम्ही नाव ऐकलं नसेल, ही पहिल्यांदा जे आहे अशा व्यक्तीला उभं करते तुमच्यामधल्या. आणि त्या व्यक्तीचं जेव्हा तो निवडून तिथे जाणार आहे तर तो तेच काम करणार आहे जे तुमच्या मनाभावातलं, तुमची मनशा आहे, तुमची इच्छा आहे, तुमचं जे मागणी आहे ती मागणी तिथे ठेवणार आहे. जसं इथल्या छावणीचा प्रश्न तिथे उभा झाला, आजपर्यंत पैसे भेटले नाही. गायीची कत्तल होतच आहे, आणि लक्षात येतं की इथला जो एक उमेदवार उभा आहे त्याचाच त्या पाठिंबा त्या गायींना कापणाऱ्या त्या कत्तल कारखान्यांना देत असतात.
तर असे गौप्रेमी उमेदवार इथे तुमच्या समोर उपस्थित आहे, जे तुमचे तळागाळातले प्रश्न, जनमानसातले प्रश्न आणि सामान्य माणसाचे प्रश्न जे आहेत ते तिथे उभे करणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना निवेदन आहे की विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमांनी राजीव दीक्षितांचे सगळे विचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि ते पोहोचवण्याचं काम नवनाथ दुधाळ साहेब करणार आहे. म्हणून त्यांना आम्ही आज इथे आमचा उमेदवार म्हणून उस्मानाबाद लोकसभा साठी घोषित करतोय आणि पुष्पगुच्छ देऊन मी माननीय श्री शंकराचार्य अविमुक्तेश्वर नंदजी महाराज जगद्गुरू आहेत त्यांच्या आशीर्वादाने या पार्टीचे त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. जगामध्ये आपल्या भारतामध्ये 50 ते 60 अशा संघटना आहेत, त्यांच्या पार्ट्या आहेत. त्या पार्टीच्या माध्यमातून हे जी विश्वशक्ती पार्टी जी आहे हे डॉक्टर तरुण कोठारी त्याचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी आजच सकाळी मला सांगितलं की स्वामीजींच्या आम्ही दर्शन घेऊन त्यांनी आम्हाला कळवलं आहे की आज तुम्ही इथं पत्रकार परिषद घेत आहे, तर तुम्ही तिथून डिक्लेअर करा की त्यांच्या पार्टीच्या माध्यमातून तुम्ही यांना उमेदवारी घोषित करायची. तर ते कशाच्या आधारे घोषित करायचे ते मुद्दे मी एक मुद्दा सांगतो. श्री राजीवजी दीक्षित यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे, त्यांच्या माध्यमातून ही वाटचाल पुढे गेली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे गो हत्याबंदी. गोमाता राष्ट्रीय माता झाली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, हे मुद्दे तुम्हाला वाचून दाखवतो. देशी गाईंना बैलांना जे मी 3000 तर मानधन मिळावं हे आमचा त्यांचं हे घेतो आहे. तिसरा मुद्दा जो आहे गो आधारित शेती बिना टॅक्स प्रॉडक्ट असतील. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जसं मंजनपासून गुड नाईटपर्यंत जे प्रॉडक्ट आहे गाईंच्याच माध्यमातून असतील, त्याच्यावर काही टॅक्स नसतील. आणि गावोगावी जे फॉरेस्ट आहे जे गोवंशाला त्यांनी खुल्लं केलं पाहिजे, ते आम्ही खुल्ले करून देणार. ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती आहे, ज्येष्ठ नागरिक जे आहेत राष्ट्रीय संपत्ती आहे, त्यांना राष्ट्रीय म्हणजे त्यांचं सेपरेट मंत्रालय असावं आणि गाईंचं सुद्धा हे सेपरेट मंत्रालय असेल. हे 7वा मुद्दा आहे. 6वा मुद्दा आहे धरती पुत्र शेतकऱ्यांना समर्पित. 7वा मुद्दा आहे शेतकऱ्यांना शेतात 24 तास 12 महिने लाईट उपलब्ध प्रत्येक शेतकऱ्यांना. आणि 8वा मुद्दा आहे शेतकऱ्यांना शेतात खते व स्प्रे हे रासायनिक खते आहेत ना, हे सगळं बंद झाले पाहिजेत आणि गो आधारित शेतीला प्राधान्य देऊन सबसिडी पण दिली जाईल. 9वा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या मालाला फिक्स भाव देण्यात येणार. 10वा मुद्दा आहे कर्जमुक्त जिल्हा. मग शेतकरी असतील, व्यापारी असतील, मजदूर असतील, प्रायव्हेट नोकरदार असतील, वाहतूकदार असतील, कर्जामुळे ज्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल. 10वा मुद्दा आहे पेट्रोल डिझेलचे जे 260% टॅक्स घेतला जातो त्याला पर्याय म्हणून गोबर गॅस प्लांट उभारणार. पण हा 12वा मुद्दा आहे सैनिकांना समर्पित. 13वा मुद्दा EVM मशीन बंद. 14वा मुद्दा कर प्रणाली आणि व्यापार. 15वा मुद्दा आहे नकली महामारी, जे आता मागच्या 2 वर्षापूर्वी आपण पाहिली. जबरदस्तीचे अनावश्यक जे लॉकडाऊन केले, जे हे दिले टीका दिले, ते तुम्हाला पुन्हा होता कामा नाही आणि परत लॉकडाऊन लागणार नाही. त्याच्यावर काम केलं जाईल आणि महागाईवर आळा घातला जाईल आणि देशावरील कर्ज देशाचे स्वतःचे चलन असणार, स्वतंत्र चलन असणार. 18वा मुद्दा रोजगाराच्या तयारीसाठी रोजगार, शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी रोजगारच्या संधी असतील. आणि 19वा मुद्दा भारत भ्रष्टाचार आणि प्रसार माध्यमाच्या स्वतंत्र मीडियाला पूर्ण स्वातंत्र्य असेल. म्हणजे तुम्हाला जे स्वातंत्र्य मीडियाला जी स्वातंत्र्यता नाही आहे, तो हा मुद्दा आम्ही स्पेशल त्यामध्ये घेतलेला आहे. आणि भारताचे आरक्षण धोरण त्याच्यावर पण नवीन असेल. आणि नवीन जागतिक व्यवस्था म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्यावर काम असेल, धोरण असेल. आणि शिक्षण आणि आरोग्य हे टोटली मोफत असेल. जे पूर्वी होतं शिक्षण कुठलं असेल, गुरुकुल पद्धतीचं असेल व आरोग्य आणि निसर्गोपचार, आयुर्वेद आणि पंचगव्य म्हणजे जे पारंपरिक पद्धतीचं जे आपल्याला आरोग्य होतं ते आपल्याला मिळेल. त्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीचं असेल. हे जे मुद्दे आहेत आमचे, जे मुद्दे आहेत आता जल, जमीन, जंगल, गाव म्हणजे जे गाव आहेत, एक शेवटचं मी वाक्य सांगतो. आणि हे मुद्दे आमचे जे आहेत का, हे आपल्याला पार्टीच्या माध्यमातून करण्याचा उद्देश काय की आपल्याला सपोर्ट मिळण्यासाठी
आणि शंकराचार्यजींनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे पूर्ण देशभर आपण ज्या दिवशी फॉर्म भरेल त्या दिवशी त्यांनी ते तिथून आशीर्वाद पण देणार आहेत आणि त्यांच्यामार्फत डिक्लेअर करणार आहेत. आणि आमचा मुद्दा जे असेल ते गाव आहे. उदाहरणार्थ आमचं दुधाळवाडी आहे, तर दुधाळवाडीमध्ये गाव आमचं आहे, जमीन आमची आहे, घर आमचं आहे, लाईट आमची आहे, पाणी आमचं आहे, रोड आमचं आहे, शेती आमची आहे, शाळा आमची आहे आणि हे सगळं सरकारच्या ताब्यात गेलेलं आहे. आमचं काहीही नाही, सगळं आधार कार्डला जोडलं गेलेलं आहे. आधार कार्डला जोडलं आहे आणि जर उद्या आम्ही सरकारच्या विरोधात जर बोललो तर तुम्हाला ते आधार कार्ड लिंक बंद करणार आहेत. म्हणजे सगळं तुमचं जाणार. हे सगळ्या गोष्टी आम्ही विरुद्ध करणार. म्हणजे तुम्हाला जर तुमची लाईट असेल गावची तर लाईट आम्ही सांगणार तुम्ही सरकारने किती खर्च केला आहे तर तुम्ही लाईट आमच्या खांबावरून घेऊन जा. आम्हाला लाईटची गरज नाही. आम्ही लाईट उभा करणार, गोबर गॅस उभा करणार आणि याचं पाणी सगळ्या गोष्टी असतील. आम्हाला टॅक्ससुद्धा भरायची गरज लागणार नाही. म्हणजे गाव सक्षम असणार. गावामध्ये शासनाचा काही संबंध येणार नाही. जसं हे असतात सभा असतात आपल्या ग्रामसभेतून आम्ही बैठक करणार आणि त्या बैठकीच्या माध्यमातून तुमचं गावाला हे अधिकार कुणाला आहेत सध्या सरकारला आहे. हे अधिकार सर्वचे सर्व गावच्या लोकांना राहतील. म्हणजे माझा एकटा नाही आहे, गावच्या लोकांना अधिकार राहतील. रोड पण आपले राहतील, तुमची शाळा पण नाही आहे. आज तुम्ही बघा आणि आज आताच मागच्या महिन्यामध्ये डिक्लेअर केलं की आपल्या महाराष्ट्रातून 62,000 शाळा हे प्रायव्हेटीकरण होणार आहे. ते आम्ही होऊ देणार नाहीत. प्रायव्हेट शाळा होता कामा नाही आहे. हे आमच्या शाळा आपल्या त्यांच्याच ताब्यात राहिल्या पाहिजेत आणि गावचं सगळं हे गाव राहिलं पाहिजे. जल जमीन जंगल जानवर हे वाचले पाहिजेत आणि नसले बचाव म्हणजे कुठलंही जनावरांचं असेल माणसाचं असेल हे नसले बसले पाहिजेत. म्हणून ही गोशाळेत मी पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश होता. नाहीतर अजून 5 वर्षांनी तुम्हाला हे गायी फोटोमध्ये बघावं लागतील, चित्रात बघावं लागतील. हे गायी राहणार नाहीत. आणि तुम्ही गायी जर नाही राहिला तर शेतकरी आत्महत्या करतील. आणि शेतकरी वाचवायचा असेल तर गायीला जपलं पाहिजे, गोवंश वाचला पाहिजे. म्हणून गोवंश वाचवा आणि शेतकऱ्यांना वाचवा म्हणून आमचा हे मोहीम असेल. गावोगाव आमचा हाच उद्देश असेल की या पक्षाचा त्यांना शिवाय देणार, आम्ही कुणाला शिवाय देणार नाहीत, आम्ही कुणाचा मार्गदर्शन करणार नाहीत. आम्हाला जे आमचा जो उद्देश आहे हे आमचे उद्देश घेऊन आम्ही पुढे जाणार आहेत आणि या उद्देशाला धरूनच आम्ही काम करणार आहेत. आम्हाला फक्त सत्ता नको आहे. आम्हाला निवडून पण द्यायचं नसेल तर तुम्ही निवडून देऊ नका. पण आम्ही याच्या मार्गातून हा मार्ग का निवडला, आम्ही हा चुनावचा मार्ग का निवडला की हे मुद्दे तुमचे पार्लमेंटपर्यंत पोचावेत. आज 25,000 भरून मी सभेला उभा राहण्यासाठी फक्त 25,000 मला भरायचे आहेत आणि ते भरून मी काम करणार आहे. या मुद्द्याच्याच माध्यमातून आम्ही करणार आहेत. आम्हाला सत्ता परिवर्तन करायचं आहे. सत्ता परिवर्तन नको आहे, व्यवस्था परिवर्तन करायचं आहे. सत्ता आम्हाला गाडीचा ड्रायव्हर बदलून आम्हाला उपयोग होणार नाही. आज हे मोदी सरकार आहे, उद्या दुसरं सरकार येईल किंवा तिसरं असेल किंवा मोदी सरकार येतील, पण गाडीचा ड्रायव्हर बदलून उपयोग होणार नाही. आम्हाला फक्त व्यवस्था परिवर्तन करण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला कुठल्याही पार्टीचा दोष नाही किंवा व्यक्तीचा दोष नाही. आणि या माध्यमातून आणि कुणीही म्हणतात की तुम्हाला तुमचं काम नाही, पैशाशिवाय काम होत नाही, पण मला ते दाखवून द्यायचं आहे की कमी खर्चामध्ये प्रत्येकाने फॉर्म भरावेत आणि आपल्याला ही लोकसभा लढवावी. तर मला या माध्यमातून आम्ही हे पुढे न्यायचा प्रयत्न करणार आहे. तर या बैठकीचा उद्देश हा होता की लोकसभेचा मला जे आज हे दोघं घोषित करतील की यांच्या पक्षाच्या मार्फत आम्हाला घोषित करतील, त्यांचं काय जे असेल प्रोसिजर करून देऊ द्या. पण आम्ही कुठल्याही पार्टीचं आम्हाला समर्थन नको आहे आणि आम्ही त्यांनाही वाईट म्हणणार नाहीत. आम्ही आमच्या जनतेचं काम करण्यासाठी आम्ही हे कार्य हाती घेतलेलं आहे. धन्यवाद. प्रथम सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार आणि सर्वांचं त्रिवार अभिनंदन. कारण तर मी पहिल्यांदा बघतोय की सोशल वर्किंगसाठी तर सर्वजण झटतात, पण श्रद्धेनं गोशाळेसारख्या विषयाला हात घालून जे उमेदवार आज या ठिकाणी आपल्यासमोर बसलेले आहेत, आमचे मित्र सहकारी किंवा मार्गदर्शकसुद्धा असे नवनाथजी दुधाळ, याच्यासाठी आपण एवढ्या मुख्य रस्त्यावरून खूप आतमध्ये असलेल्या ठिकाणीसुद्धा आजूबाजूने चौकडून डोंगर झाडी, ती गुवाहाटीची झाडी नाही बरं का, तर आपली खास ओरिजिनल गावरान तडका
महाराणावरच्या ह्या डोंगरकड्यामध्ये आपण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी काही पत्रकार मित्रांनी आल्या आल्या नवनाथ दुधाळजी यांचं वैशिष्ट्यपूर्ण असं कौतुक केलंय आणि सांगितलंय की खरंच हे मुद्दे ज्वलंत आहेत आणि हे आमच्यासाठी आणि सर्वांसाठी आवश्यक आहेत. अशा मुद्द्यांना नवनाथ दुधाळांनी जो हात घातलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्यामुळं आम्ही आलोत आणि आपण आलात. मी विश्वशक्ती पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागतही करतो आणि अभिनंदन करतो. मित्रांनो, जो शहीद हुए वे कभी आगे नहीं आ पाए या उन्होंने आगे आने का नहीं सोचा, पर गद्दारों ने आशियाना छीन लिया है. राजकारण ही मक्तेदारी झालेली आहे आणि ह्याला मोडीत जर काढायचं असेल आणि मक्तेदारी कशा स्वरूपाची झालेली आहे तर फक्त स्वतःपुरती स्वार्थापुरती. याच्यामध्ये ना तर येणाऱ्या पिढ्यांच्या संस्कारांचा विचार आहे, ना त्यांच्या आहाराचा विचार आहे, ना त्यांच्या विषमुक्त जीवनाचा त्याला कुठलाही आधार नाही आहे. आज हे जे आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून ते जे जल, जमीन, जंगल, जानवर हे सर्व विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत. कारण तर आमचा एकच नारा आहे की विषमुक्त बने भारत हमारा आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना संपूर्ण विषमुक्त संजीवनी आम्ही देऊन जावी. वेळ कमी आहे, वक्त है कम, लंबी मंजिल हमें तेज कदम चलना होगा. आज आम्ही ऐन वेळेवर ज्यावेळेला नवनाथ दुधाळ साहेबांनी सांगितले की मी हे विषय घेऊन आणि हे विचार घेऊन उभं राहायला तयार आहो. विश्वशक्ती पार्टी तसेच इतर जे सामाजिक सोशल वर्किंगमध्ये कार्य करणारे जे जनजागृती संघटना कोविड फेक पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये तयार झालेत, त्यांनी पुढं येऊन जीवाची पर्वा न करता अगदी कडाडून या फेक पॅन्डेमिकला विरोध केला आणि त्या ह्याच्यामध्ये स्वदेशी राष्ट्रीय स्वदेशी सेना असो अथवा जनता सरकार मोर्चा नावाचं एक व्यासपीठ तुम्ही अनुभवलेलं आहे सर्वांनी. कर्जमुक्तीच्या माध्यमातून नवनाथ दुधाळ साहेबांसोबत तुमचे त्याच्या रॅलीसुद्धा झालेल्या आहेत. तसेच अवेकन इंडिया मूव्हमेंट नावाची जी चळवळ उभी राहिली, ह्या सर्वांनी मिळून असं ठरवलं की जो स्वदेशी की बात करेगा त्यांच्या पाठीमागं सर्वजण उभे राहणार आणि त्यांना संपूर्ण पाठबळ देणार. विश्वशक्ती पार्टी ज्याचे नवनाथ दुधाळ साहेब आज या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्यासमोर आज आम्ही सर्व मदनभाईंनी अगोदरच जाहीर केलं. आम्ही पण मी एक नांदेड हिंगोली लोकसभा अध्यक्ष या नात्याने मी पण या ठिकाणी आपल्यासमोर सांगत आहे. ह्याच्यामध्ये जे आमचे जे विश्वशक्ती पार्टीचे जे मुख्य काही गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही सांगता ना? ठीक. तर चालेल. तर ह्याच्यामध्ये तर आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.